चला तर नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि श्रावण सोमवारच्या पण शुभेच्छा. तर आज पण परत मी व्हिडिओ 4 ते 4:30ला चालू करत आहे, कारण सकाळी सर्व कामे वगैरे आटपून आता पुन्हा व्हिडिओ चालू करत आहे मी. आणि आजही सेम तोच प्रॉब्लेम झालेला आहे की व्हिडिओ म्हणजे मोबाईल पकडताना उलटाच पकडलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला विदाऊट साईडला दिसत असेल त्यासाठी सॉरी, कारण घाईघाईत होते असं. कारण मला वाटलं एखादा व्हिडिओ आपण म्हणजे आता शूट करूया तसाच. तर परत आता मी एक टॉप शिवत आहे सध्या, मुलीसाठी शिवत आहे. स्लीवलेसचं टॉप आहे, तुम्हाला बॅक साईडनं पण दाखवते मी तसं. तर स्लीवलेसचं आहे. आणि आत्ताच मी एक क्लास लावलेला आहे. आणि क्लास म्हणजे आपल्या यूट्यूबर आहे क्षितिजा भट म्हणून, त्यांच्याकडे लावलेला आहे ग्राफिक डिझाईनसाठी. तर त्याचा क्लास चालला माझा 4 वाजेपर्यंत. काल सुट्टी होती पण माझ्या लक्षातच नाही राहिलं की सुट्टी आहे, कारण रविवारी सुट्टी असते. आणि हा पसारा जशाचा तसाच प्रश्नच नाही आहे, त्याला थोडंसं इग्नोर करत राहत जा माझ्या व्हिडिओमध्ये. कारण टेलर लोकांच्या घरात पसारा जर नसेल तर तो म्हणजे टेलरच म्हणता नाही येणार असं मला वाटते. कारण आपलं फक्त म्हणजे ब्लाऊजच शिवण्याचं काम नाही आहे, तर आपण ड्रेस, साड्या विकणे, त्याला पिको फॉल करणे, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस शिवून देणे, त्यासोबतच ब्लाऊज शिवून देणे, म्हणजे असं सर्वच आहे त्यात कामं आपलं. तर त्यासाठी आपल्या घरात पसारा हा नक्कीच राहणार आहे. तर त्याच्याकडे थोडंसं इग्नोर करायचं त्याला. म्हणजे ही धमकीच आहे प्रेमाची की त्याला थोडंसं इग्नोर करा. आणि जर आवडत असेल तर सांगा मला कमेंटमध्ये की काही हरकत नाही ताई, आम्हाला आवडतो म्हणून. कारण कुठं ठेवणार आहे हा पसारा. आता त्याच्यात साड्या वगैरे दिसत आहे. आता मी आणखी एक टॉप कापून ठेवलेला आहे. आता हा टॉप कापून ठेवलेला आहे आणखी. आणि त्याच्यासोबत मी ना एक लॉन्चिंग करायची माझी इच्छा चालू आहे की गणपतीसाठी किंवा मग आपल्या महालक्ष्म्यांसाठी, रक्षाबंधनसाठी. तर मी हा ड्रेस एक पहिलाच ड्रेस असा कटिंग करून ठेवला आहे हवाला. तर मी हे साड्या पण आणलेल्या आहेत त्यासाठी. ती साडी दिसत अशी नाही तुम्हाला, तर ही आणि ते सेम पॅटर्न आहे. त्यामधून कलर पण मिळतील तुम्हाला. तर मी ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. उद्या नाही, परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. कारण उद्या माझी मुलगी बाहेर शिकायला असताना ती जाणार आहे. तर मला तिच्या धुमीमध्ये राहील मी, कारण तिच्यासाठी डबा करून देणं, काही चिवडा वगैरे करून देणं, त्यासाठीच राहणार आहे मी. तर त्यामुळे नाही होणार उद्या. तर मी परवाला दाखवेल, त्यातले सर्वच कलर दाखवेन तुम्हाला. आणि तोपर्यंत म्हणजे मी उद्यापर्यंत याचा शॉर्ट व्हिडिओ टाकून देईन की आपला टॉप कसा तयार होणार आहे. आणि तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असली तर नक्कीच ऑर्डर द्या. तर जे तुम्ही माझ्या इंस्टाच्या पेजला फॉलो करू शकता, किंवा मी आपल्या कमेंटमध्ये माझा फोन नंबर देऊन टाकेल, तुम्ही तिथून घ्या आणि नक्कीच तुम्ही ऑर्डर द्या. खूप कमी किमतीमध्ये मी देणार आहे. तर मला म्हणजे यातलं एवढं कळत नाही आहे, पण मी तरी माझी इच्छा आहे, कारण मी भरपूर यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे किंवा मग रील वगैरे बघते. त्यासाठी माझी पण इच्छा आहे की माझ्यात जी कला आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. कारण आता मी कोणाला नाव नाही ठेवत, पण भरपूर असे आहेत की मला ते म्हणजे तेवढे वाटत नाहीत की ते खरंच खूप छान झाले. कारण त्यापेक्षा मी तर माझ्या मुलीसाठी त्यासाठी खूप सुंदर सुंदर, आणि मी मागच्या 22 वर्षापासून हे शिलाईचं काम करत आहे. पण अगोदर एवढं यूट्यूबचं चॅनल असते किंवा त्यावर चॅनल काढत असतात किंवा हे काहीच माहीत नव्हतं. तर आता जेव्हा माहीत झालेलं आहे, म्हणजे मागच्या 1-1.5 वर्षापासून तर सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यात घरच्यांचा बिलकुलही सपोर्ट नसतो. तर आता घरात कोणीच नाही आहे म्हणून मी व्हिडिओ काढत आहे. आता तुम्ही म्हणजे माझी कंडिशन जाणून घेऊ शकता. आता मलाही असं वाटते की मी जे शिवते याच्यातून तर आपले पेमेंट येतेच, पैसे येतातच. आणि जर आपल्या यूट्यूबवर जर चांगली ग्रोथ झाली तर त्यामधून पण थोडेफार पैसे येतील. आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा घरासाठी काहीतरी आपण थोडं करू शकतो. पण घरच्यांना एवढं समजत नाही, कारण घरच्यांना असं वाटते आपला फेस रिव्ह्यू म्हणजे इंस्टावर किंवा मग यूट्यूबवर वगैरे दाखवणं म्हणजे हे चुकीचं आहे. कारण हे पूर्ण आपल्या भारतात, जगात सगळीकडं पोहोचते. आणि म्हणजे विचारच खूप खराब आहेत त्यांचे. मला नाही बोलायचं त्यांच्याविषयी, पण मला आवडते. पण आता मी म्हणजे केलेलं आहे की नाही, म्हणजे
निगेटिव्ह नाही बोलत मी, पण एक आपण नसल्यानंतरही आपले व्हिडिओ जिवंत राहतील, एक आठवण राहील आपली, की कोणीही चॅनल आता नाही माहीत पडणार की कोण आहे, कुठली आहे, काय आहे. माझी जर ओळख झाली तर फार चांगलं, नाही झालं तर नाही समजणार, पण थोडे व्हिडिओ तरी राहतील माझे. कारण मला माझ्या आईच्या विषयी तसंच वाटतं की मी तिचे व्हिडिओ का बरं नाही 4-5 काढून ठेवले, पण मला त्यावेळेस यूट्यूबची एवढी माहिती नव्हती, नाही तर मी तिचे व्हिडिओ नक्कीच काढून ठेवले असते. ठीक आहे. तर आता आपण म्हणजे मी हे ड्रेस शिवते आणि मी तुम्हाला जे लॉन्चिंग करून देणार आहे, म्हणजे एक छोट्याशा ड्रेसच्यापासूनच सुरुवात करणार आहे. तसं तर मी भरपूर शिवलेले आहेत, पण आता तसे कापड मिळतील की नाही याची गॅरंटी नसते. कारण आता मी जर जो दाखवला ना, मला तो कापड द्यावा लागणार आहे. तर मी हा कापड दाखवत आहे, तर मी हा देऊ शकते याच्यातून, म्हणजे मी तुम्हाला कलर वेगवेगळे देऊ शकते. आत्ता सध्या ट्रेंड जो आहे, मी यूट्यूबवर किंवा इंस्टावर बघते, ते खणाच्या कापडाचा किंवा काठपदरच्या मोठ्या मोठ्या लोटस वगैरे अशा मोठ्या मोठ्या चांगल्या चांगल्या भारी भारी पैठणीचा बघत आहे. तर आता तेवढी माझी पैठणी कापण्याची सध्या हिंमत होत नाही आहे माझी. तर मी फक्त माझा जर एक जरी ड्रेस गेला ना, फक्त एक जरी ड्रेस गेला ना, तर माझ्याकडे याच्यामध्ये ज्या दिसत आहेत ना पैठण्या, मी त्यापैकी नक्कीच कापून ते शिवून देईल मी तुम्हाला ड्रेस. त्यासाठी मी अगोदर म्हणजे शिवणार. आणखी एक मला असं वाटते की मी जर शिवून ठेवले आणि तुम्ही जर म्हटलं की आता मी एका 5 वर्षाच्या मुलीसाठी शिवून ठेवलं आणि तुम्ही जर म्हटलं नाही माझी मुलगी 2च वर्षाची किंवा 1च वर्षाची आहे, तर तिला तसा ड्रेस पाहिजे, तर त्या वेळेला माझ्याजवळ ती साडी अवेलेबल राहणार नाही. त्याच्यासाठी मी शिवून नाही ठेवत. आणि जर आता याच्यातलं जर म्हटलं ना, तर याच्यातले मी ह्याच्यापैकी म्हणजे 2-2 साड्या आणून ठेवल्या आहेत, तर मी याच्यातलं तुम्हाला देऊ शकते. तर तुम्ही नक्कीच एखादी तरी प्लीज, जो पहिला ऑर्डर देईल ना, मला खरंच मी त्यांच्या मनापासून धन्यवाद मानेल. आणि स्वामी समर्थांच्या जवळ म्हणजे त्यांच्याविषयी खूप मनातून मी त्यांची प्रार्थना करेल की त्यांच्या मुलींना किंवा ज्यांच्या घरातल्यांना सर्वांना सुखी ठेवून. आणि असं नाही की जे ऑर्डर देणार नाही त्यासाठी करणार नाही, अशातलाही विषय नाही आहे. पण एक पहिले जी ऑर्डर येईल ना, मला त्यासाठी खूप भयानक आनंद होणार आहे. तर त्यासाठी खरंच नक्कीच एक पहिली ऑर्डर जोही देईल ना, तर त्याला मी थोडासा डिस्काउंट पण देऊन टाकेल. आता नेमकं मला याच्यातलं माहीत नाही की नेमकं आपल्याला शिपिंग चार्ज काय लागणार आहे किंवा मग त्याच्या मागचा खर्च काय लागणार आहे, पण तरीही मी एक म्हणजे माझ्या छोटीशी मुलगी म्हणून मी तिला फ्रीमध्ये पण आला तरी चालेल, पण पहिली ऑर्डर ज्याच्याकडून येईल मी त्याला नक्कीच देणार आहे. आणि जर तुमचा असा सपोर्ट राहिला ना, तर मी नक्कीच पुढे जाईल. आणि माझ्या ज्या इच्छा आहेत ना, मला म्हणजे पैसे कमवण्यापेक्षाही मला माझं एक नाव करायचं आहे स्पेशल, खरं सांगते. कारण पैसे तर मी माझ्या शिलाई कामातून याच्यातून बघून घेऊ शकते, याच्यातूनही कमावू शकते, त्यात काही मोठंही नाही आहे. पण वाटते असं तर ठीक आहे. तर नक्कीच पहिली ऑर्डर द्या. आणि पुन्हा एकदा तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्रावण सोमवाराच्या शुभेच्छा. त्यासाठी मी छान अशी हिरवी साडी पण मस्त वेअर केली होती आज. तर आवडली असेल तुम्हाला साडी, नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पहिली ऑर्डर द्या. बाय.